पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकत तब्बल 29 लाखांचं साहित्य जप्त केलं। चौकशीत पुणे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 20 गुन्ह्यांची उकल झाली आहे। विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकानं ही कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा अर्बन बँकेतील 97.41 कोटींच्या घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं। माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक केल्याच्या 54 दिवसानंतर 7 आरोपींविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। सुमारे 122 कोटींच्या न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा प्रकरणी 2 आरोपी फरार असल्याचं घोषित करण्यात आलंय। दुसरीकडे याच गुन्ह्यात अटकेमध्ये असलेल्या 5 आरोपींची 168 कोटींची मालमत्ता जप्त होणार असून जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली आहे। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी परिसरात भर बाजारात गोळी झाडून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे। या हत्याकांडाचा व्हिडिओ देखील सध्या समोर येतोय। या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी आहेत। पोलिसांनी 3 आरोपींना या संदर्भात अटक केली आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 57,000 किलो गोमांस जप्त केला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर संशयास्पद वाटणारे 2 कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जालन्यामध्ये साखर कारखान्याच्या स्टोअररूममधून गन मेटल चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलाय। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। या कारवाईत 1,11,585 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। जालना न्यायालयानं सासूची हत्या करणाऱ्या सुनेला 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जालन्याच्या प्रियदर्शनी कॉलनीमध्ये सुनेनं सासूची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली होती। हत्या केल्यानंतर मृतदेह एका पोत्यात ओढून सून पसार झालेली होती। गुन्हे शाखेच्या पथकानं तिला अटक केली आहे। मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं एका महिलेला सुमारे 18 कोटींचं कोकेनच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे। ही महिला केनियाची नागरिक असल्याची माहिती मिळते आहे। ती नैरोबीहून दोहा मार्गामध्ये मुंबई पोहोचलेली होती। ती दिल्लीला जाण्याच्या तयारीत असताना तिला ही अटक झाली आहे। बीडच्या केतुरामध्ये नवविवाहित दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बुधवारी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आज पतीने सुद्धा आत्महत्या केलेली आहे। झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं। त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत। त्याच अंतर्गत शहरातील 6 पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये 65 धारदार शस्त्र, 6 दुचाकीसह 1 4-चाकी वाहनही जप्त करण्यात आलं।